तर राज्यामध्ये सुट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही घोषणा केली आहे। भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड असेल असं मुंढे म्हणाले आहेत। तर तेल कसं तयार केलेलं त्याबाबत संपूर्ण माहिती असायला हवी असं देखील तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। खाद्यतेलासंदर्भात एफडीए कडून कडक नियमावली जारी करण्यात आली आहे। विक्रीचे स्वरूप जे आहे, खाद्यतेलाची विक्री केवळ आणि केवळ सीलबंद, छेडछाड स्पष्ट व पूर्ण लेबल असलेल्या वेष्टनातूनच करणं अपेक्षित आहे। म्हणजे त्याचा अर्थ सुटं तेल तुम्हाला विकता येत नाही। सुटे आणि वेष्टन रहित विक्रीस प्रतिबंध आहे। हा रेग्युलेशन नुसार आहे। हे आज मी नवीन आहे ते रेग्युलेशन नुसारच आहे। सुरक्षित अन्नाच्या प्रकरणामध्ये कलम 59 नुसार जिथं आम्हाला अनसेफ सापडेल त्याच्यामध्ये 7 वर्षापासून आजन्म कारावास पर्यंत पनिशमेंट आहे, 10 लाखापर्यंत। दॅट इज फॉर अनसेफ अंडर सेक्शन 59 ऑफ ऍक्ट। अवमानक तेलासाठी 5 लाखापर्यंत आहे, 5 लाख पनिशमेंट। मिथ्याचापित म्हणजे मिसब्रँडेड साठी 3 लाखापर्यंत आहे फाईन। भेसळकारक पदार्थ बाळगल्यास 10 लाखापर्यंत आहे।